अरे घेतले जातं डॉक्टर मारून नाव घ्यायचं. पद्धती चालू है, लेकिन हेच की कोणत्या फंक्शनमध्ये ते जाऊ नाही शकत होते. आपल्या गरीब परिस्थितीमुळे ते कुठं जाणं येणं नाही करू शकत होते. त्यांच्याकडे जास्त पैसा नाही राहू शकत. कुठं जाणं यायला म्हणलं तर लग्नाला म्हणलं तर खूप पैसा तिकीट भाडी लागत होती. त्याच्यामुळे जास्त करून जाऊ नाही शकत होते आणि ते समाजामध्ये जो मानाचा टीका दिला जात होता तो ते घेऊ नाही शकत होते. त्याच्यामुळे माझ्या पप्पाला बहिष्कृत दिला आणि त्यांनी दंड पण मागितला ह्या गोष्टीचा. अगर तू ह्या गोष्ट ॲक्सेप्ट करत असेल की तू समाजात नाही वावरत तर तू दंड दे, आम्हाला पैसे दे आणि मग तू समाजाचं मानटिका तुला चालू करतो. पण माझ्या पप्पांनी हे मान्य नाही केलं आणि दंड नाही दिला, पैसे नाही दिले. ही गोष्ट ॲक्सेप्ट केली, त्या मेळकड्यांनी ॲक्सेप्ट केली. त्यांनी डायरेक्टली मी त्यांना हेच विचारलं की माझ्या पप्पाला बहिष्कृत काऊन केला आहे. तर त्यांनी म्हटलं की तुझ्या पप्पांनी आम्ही दंड मागितलं होतं ते तुझ्या पप्पांनी दंड नाही दिला. मी त्यांना तेच विचारलं की कशाचा दंड, तर त्यांनी काही सांगितलं नाही. ते अंतिम संस्कार तर आता काय कोणी हात लावायला तयार नाही आहे समाजामध्ये. तर म्हणून राहिलं आहे की अगर त्यांनी हात लावणार तर त्यांना पण समाजाच्या बाहेर काढणार. तर म्हणून आम्ही आमच्या बहिणी घेऊन माझ्या पप्पांचा कांदा घेऊन चालले आहे. सर नेमकं सांगायचं तात्पर्य हेच की या कुटुंबावर अक्षरशः सूड उघडण्याचं कार्य या लोकांनी चालवलेलं आहे. याच्या प्रत्यक्षदर्शी आपण म्हणून सुद्धा पाहता की यांच्या वडिलाचं मळंसुद्धा पडून त्या लोकांनी बाकायदा समाजातील लोकांना पाबंदी घातलेली आहे. हे विशेष करून महाराष्ट्रातील लोकांचं नसून छत्तीसगडमधले जे 2 डिस्ट्रिक्ट आहेत रायपूर आणि बिलासपूर यांना वाटते की आपण अदर डिस्ट्रिक्टमधले म्हणून आपल्यावर अशा पद्धतीचा काही कानूनी कारवाई होणार नाही आणि आपण ज्या पद्धतीनं कारभार करू ते मान्य होईल. राहिला सर प्रश्नाचा सवाल, तर आज ज्या पद्धतीनं यांना पैशाची मागणी केली गेली, यांनी मोठ्या प्रमाणात आवाज उचलण्याचा प्रयत्न केला, त्याच पद्धतीनं इतरसुद्धा समाजातील लोकांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उचलण्याचा प्रयत्न दबक्या स्वरूपात का होईना पण केलेला आहे.